नमस्कार. आज घरच्या घरी लोणचं कसं बनवायचं ती दाखवणार आहे. बघा, ही 3 किलो आंबे घेतलेले आहेत आणि आंबे रात्रभर पाण्यात ठेवलेले आहेत. दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्यानं धुवून आंबे कोरडे करून फोडून घेतलेले आहेत. हळद, मीठ आणि घरच्या मोहरीची डाळ घरीच बनवलेली मी, काय विकत आहे ती आणलेली नाही. आणि एकदम सगळं असं एकजीव करून मिसळून घेतलेलं आहे आणि रात्रभर ही असेच ठेवलेले आहेत मिसळून. तर आज आपल्याला काय करायचे, मसाला, काळी मिरी, पुन्हा लवंग, लसूण, मीठ, थोडंसं मीठ, मसाला आणि ही मेथी सगळं घरच्या घरी मसाला तयार करून ह्याच्यात थंड झाल्यावर ओतायचं. ती बघू आपण आता. आता बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे शेंगदाण्याचं तेल असावं असं काय नेम नाही. घरचं सूर्यफुलाचं तेल चालतंय, सोयाबीनचं तेल चालतंय, किंवा तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं तेल पण तुम्ही वापरू शकता. आता हे 2 वाट्या तेल गरम करायला ठेवले. बघा, आता तेल तापेपर्यंत आपल्याला लसूण कुटून घ्यायचा आहे. स्वच्छ ही उकळी धुतलेली, ठोंब्या धुतलेला आहे, कोरडा करून घेतलाय. मस्त लसूण सोलून घेतलाय. 3 किलोला एवढा लसूण टाकायचा. छान लागते लसूण टाकल्यावर, एकदम मस्त चव लागते. एवढा मीठ घ्यायचंय, मस्त असं कुटून घ्यायचंय तेल तापेपर्यंत. एकदम छान चव लागते. एकदम बारीक करायचं नाही, ओबडधोबड राहू द्यायचं. घरच्या घरी मसाला तयार केलेला एकदम चवीला छान लागते. घरच्याची सर कशालाच येत नाही. विकतच्या आयत्या भरण्या खाण्यापेक्षा घरी तयार केलेलं लोणचं एकदम भारी लागते. बघा, झालाय आपला लसूण कुटायचा. पांढरा शेपट असा मस्त सोलून घ्यायचा. बघा, आता 3 किलोला एवढी मोहरी टाकायची. एवढी 2 चमचे, साधारण पोहे खायच्या चमच्याला 2 चमचे. 10-12 लवंगा टाकायच्या. ही 10-15 मिरे टाकायची, काळी मिरी. बघा, असं तडतड आवाज यायला लागलाय. आता गॅस आपल्याला काय करायचं, बंद करायचा आहे. लसूण कुटलेला त्याला टाकायचं. आता खाली उतरून घ्यायची कढई. तेल जरासं थंड होतं. बघा, एवढा लोणचे मसाला घेतलाय, तर ही तेलात आपल्याला टाकायचा आहे. थोडंसं तेल थंड झालं की हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे एकदम. आणि तुम्हाला जर आवडत असलं तर लाल तिखट टाकायचं. 2-3 चमचे लाल चटणी टाकायची. जास्त तिखट कुणाला आवडत आहे, आता आमच्या इथं जास्त तिखट आवडत नाही. बघा, लोणचं बिघडतच नाही. हळद, मीठ आणि घरच्या मोहरीची डाळ एकदम एकजीव करून अशी चुळून घ्यायची आणि सगळे ह्या फोडीला असं मिसळून ठेवायचं. आणि घरच्या घरी लोणचं बनवायचं शिकायचं. 1 वर्षभर टिकतंय, काळं पडत नाही, पाणी जास्त सुटत नाही. आणि असं हलवायचं, 4-5 वेळेस हलवायचं. आणि नंतर काय करायचं, ही मसाला थंड झाल्यावर, ही मसाला आपण जी गरम करून घेतलेला आहे, ती मसाल्याच्यात एकदम थंड झाल्यावर ह्याच्यात ओतायचा. आणि नंतर अजून हलवून घ्यायचं, 2-3 वेळेस हलवायचं आणि काचेच्या भरणीत भरून ठेवायचं. झालं घरच्या घरी लोणचं तयार. बघा, मसाल्यातलं तेल गार झालं. मसाला एकदम असा गार झाला की ह्याच्यात ओतून घेतलाय. असं सगळं एकजीव करून हलवून घ्यायचं. आता भरून ठेवायचं काचेच्या भरणीत. तर बघा, लोणचं नसायचं एक कारण असते, ही जी चमचा पळी घेतलेली खरकटी घ्यायची नाही, वली घ्यायची नाही. वली खरकटी घेतलं की लोणचं नासतंय. जुन्या पद्धतीनं असं लोणचं बनवायचं आणि भरून ठेवायचं. शक्यतो काचाची भरणी वापरायची. काचाची भरणी वापरली का नाही, फायबरमध्ये लोणचं खराब होतंय. काचाच्या भरणीत खराब होत नाही लोणचं. स्वच्छ धुवून कुरडी करून उन्हात वाळू घालून ठेवलेली भरणी सुद्धा. त्याला आता हे भरून घेऊ आपण पटपट. आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर बघा, एक फुल भरणी भरली आणि ही दुसरी अर्धी भरली. आता हे वर्षभर लोणचं टिकतंय. तर बघा, लोणच्याच्या 2 भरण्या भरल्यात. हे वर्षभर लोणचं टिकतंय.
तर कुठं खसखस टाकन, कुठं जिरीन, कुठं बडीशोप, गूळ टाक, तीळ टाक, असलं काही टाकायचं नाही लोणच्यात. जुन्या पद्धतीनं लोणचं बनवायचं. मी तर असंच लोणचं बनवते बघा. एकदम खायला भारी लागते आणि वर्षभरच टिकते. 2 वर्ष टिकवायची आणि 3 वर्ष टिकवायची गरज नाही. ताजं ताजंच लोणचं चांगलं लागते. बघा ह्या पद्धतीनं लोणचं करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा. बघा एकदम मस्त लोणचं झालंय. जास्त तेल टाकायचं नाही, काय नाही आपलं घरच्या घरी असंच लोणचं बनवायचं. जास्त मसाला टाकायचा नाही, बाकीच्या काही गोष्टी टाकायच्या नाहीत. बघा खाऊन दाखवते तुम्हाला कसं झालंय ती. मस्त. नक्की अशा पद्धतीने लोणचं बनवून बघा. धन्यवाद.